आता हा मागचा भाग कटिंग केलेला आपण पाहिलेलाच आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण फ्रंट साइडची कटिंग पाहणार आहोत. तर हा सर्व ब्लाउजांची कटिंग बॅक साइड पार्टवरच होते, म्हणून बॅक पार्टच लक्षपूर्वक कापायचा. आता बघा, हे असा स्ट्रेट ठेवून आपण असं सरळ हा बॅक पार्ट असाच ठेवून कट केला तर हा फोर्टक्स साधा ब्लाउज बनेल. तर ह्याच पाठीमागच्या भागाला आपण जो हा कपडा असा तिरका असतो, असं तिरक्या कपड्यावर ठेवायचं, क्रॉस कपड्यावर असा अशा प्रकारे असा क्रॉस मध्ये छान असं ठेवून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण हा बॅक पार्ट जसा आहे तसा आखून घ्यायचा याच्यावरती. इकडे पण सेमच ठेवायचं. हा छोटा साईजचा ब्लाउज आहे म्हणून तेवढं याच्यामध्ये जास्त मार्जिन लागत नाही. क्रॉस कपडा आहे, फ्रंट साइडला क्रॉस असल्यामुळे तो घातल्यानंतर पसरतो. जास्त मोठा साईज असला तर इकडे आपल्याला मार्जिन द्यावी लागते. आता ह्याच्यात देण्याची गरज नाही मला. तर आता इथून आपला पुढचा गळा आहे 6.5 इंच. 6.5 इंचावर असा मार्क करून गळ्याचा आकार काढून घेतला. आता आपण हा बॅक पार्ट पूर्ण उचलायचा, बाजूला करायचा. आता इथे जी खालची रेष आलेली आहे ना, त्याच्यापासून 2 इंच वरती असा 2 इंच वरती घेऊन सरळ एक रेष ओढून घ्यायची. सरळ रेष ओढल्यानंतर आता इकडे आपली काजपट्टी आणि हुकपट्टी येते. ह्या बाजूला आपल्याला 1 इंचावर असं मार्क करायचं आहे. इकडे कमरेची बाजू, जी फिटिंगची बाजू असते, तिकडे 1/2 इंच आपल्याला एक मार्क करायचा आहे. आणि सरळ असा आता इथून ह्या लाईनीपासून आपल्याला 3.5 इंचावर असा एक मार्क करायचा आहे. 3.5 इंचावर मार्क केल्यानंतर इथून पुढे आपल्याला 2 इंच घ्यायचंय. टक्स साठी, जो फ्रंट साइडचा टक्स असतो ना, त्याच्यासाठी मी इथे 2 इंच घेतलेला आहे. 33 छातीचा हा ब्लाउज आहे. खूप मोठा ब्लाउज असला तरी इथे आपल्याला 2.5 इंच, अजून 36-38 ह्याच मापाचा ब्लाउज असला तरी इथे टक्स साईज आपल्याला 3 इंच पण घ्यावी लागते. आता हा छोटा साईज आहे, मग 2 इंच व्हायला पुरे होतील. त्याच्यानंतर ह्या दोन्हीच्या मध्ये इथे 1/2 इंचावर एक मार्क करायचं, थोडस असं. आणि असं ह्या दोन्हीला असं मिळवत इकडे जी 1/2 इंचावर आपण मार्क केलेली होती त्याला मिळवायचं. असं हा फ्रंटचा आकार रेडी झालेला आहे. तर आता इकडच्या साईडला, आर्महोलच्या साईडला पण आपण थोडस 1/2 इंचावर एक मुंडा खोली द्यायची, अशी. जास्त नाही द्यायची, हा क्रॉस कपडा असल्यामुळे जास्त फाकतो. थोडस द्यायचं. आर्महोल कट करून घेतला मी. त्याच्यानंतर
साध्या ब्लाऊज मध्ये आपल्याला क्रॉस बेल्ट फ्रंट भागामध्येच भेटतो, पण याला वेगळा काढावा लागतो. क्रॉस कटिंगच्या ब्लाऊज मध्ये आपल्याला क्रॉस बेल्ट दुसऱ्या कपड्यावरच कट करावा लागतो. आता इथे मी असं काजपट्टी आणि हुकपट्टी लावण्यासाठी 1/2 इंच शिलाई मार्जिन घेतले. अशा प्रकारे फ्रंट साइड रेडी झालेला आहे. आता आपण याला टक्स लावून घेऊया. आता हे 2 इंच जे आहेत, या 2 इंचाचा सेंटर मध्ये आपण एक मार्क करायचा 1 इंचावर, आणि इथून वरती आपल्याला 3 इंचावर हा टक्स लावायचा आहे. असं सरळ रेष ओढून घ्यायची. इकडे असं आपला पहिला टक्स झालेला आहे. तसंच इथून वरती इकडे 2 इंचावर इकडे काजपट्टी हुकपट्टीच्या साईडला आपण अशी एक टक्स घेणार आहोत. हा टक्स आपला अर्धा इंचाचा येईल. इथून इकडे पण 2 इंच, अशा प्रकारे. आणि इथून इथे जितकं तुम्ही शिवत जाल तितके तुम्हाला ही प्रॅक्टिस टक्स लावायची आपोआप होत जाते. कोणी किती शिकवल्याने ती जमत नाही सुरुवातीला, पण नंतर आपण जितकं ब्लाऊज शिवत जाऊ तसं आपल्याला ही टक्स अंदाजानेच आपण असं पटापटा लावून टाकतो. हे बघा, आता हा फ्रंट साइड पण रेडी झालेला आहे. अगदी 2 मिनिटात हा फ्रंट साइड रेडी होऊन जातो, काही वेळ लागत नाही. आता इथे क्रॉस बेल्ट कट करायचा आहे. क्रॉस बेल्टला मी अस्तर नेहमी 2 पदरी घेते. साडीचा 1 लेयर आणि अस्तरचे 2 लेयर असं मी घेते. त्याच्याने क्रॉस बेल्टची फिटिंग खूप छान येते. तर आता इथून मी खाली शिवण्यासाठी 1/2 इंच सोडला. इकडे 3 इंच आणि शिलाई मार्जिन 1/2 इंच, इकडे 2 इंच आणि शिलाई मार्जिन 1/2 इंच, असं करून या दोन्हींना मिळवायचं. आता आपला पूर्ण बॅक पार्ट किती होता पूर्ण, हा बघ किती कापायचं हे तुम्हाला समजा. असं इझी हे बॅक पार्ट ठेवायचं. याच्यातलं थोडस 1 इंच कमी करायचं टक्स साठी. आता हा जितका बॅक पार्ट आहे ना, तो आपला इथं टक्स आल्यावर, इथे जो येतो ना टक्स आल्यावर आपल्याला बॅक पार्ट कमी होऊन जातो. म्हणून क्रॉस पट्टी 1 इंच कमी ठेवायची. असा पूर्ण ब्लाऊज कट करून रेडी झालेला आहे. ही फ्रंट साइड, ही बॅक साइड आणि क्रॉस बेल्ट. आता तुम्हाला आस्तीन पण कट करून दाखवते. हा आहे स्लीव्सचा कपडा. हा खालून मी अगोदरच बरोबर करून घेतला होता 1.25 इंच. ह्याला आता आपल्याला अगर अस्तर
खालून फोल्ड करायचं नसेल, तुरपाई करायची नसेल तर अर्धा इंचावरच ठेवायचं. आता याला मी तुरपाई करणार आहे म्हणून मी याला बघू ब्लाऊज. तर कॉटनचा ब्लाऊज आलेला आहे असा, याचं अस्तर आहे. इतकं मी डबल फोल्ड करून लावेन, शिवताना दाखवेन तुम्हाला. 1.25 इंचावर एक मार्क केला. त्याच्यानंतर हे बघा 9 इंच बाहीची लांबी आहे आणि अर्धा इंच इथे मी शिलाई मार्जिन घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथं बाहीची फिटिंग आहे 9 इंच. इथे मी 4.5 ला एक मार्क केला आणि इथे पुढे 1.5 इंच, ब्लाऊज मध्ये मी 1.5 इंच एक्स्ट्रा दिला होता ना, तो 1.5 इंच इथे दिला मी. त्याच्यानंतर आपला आर्म होल्ड आहे 7.5 इंच. तर आपण इथे असं 7.5 इंचाला एक मार्क करायचं आणि वरतून आपण 3.25 इंचावर एक मार्क करायचा. आता 3.25 इंचच का घेतलं मी, कारण सगळेजण म्हणतात 3 इंच किंवा 3.5 इंच घ्यायचं लांब बाहींना, पण जितकी इथला हा मेजरमेंट घेण्याचा खरा एक फॉर्म्युला आहे म्हटलं तर आपला छातीचा जो काही पार्ट असतो तर त्याचा आपण इथे 10वा भाग घ्यायचा असतो. तर इथे माझी 33 इंचाची छाती आहे, तर म्हणून मी इथे 3.25 इंचाला लावलेला आहे. तुम्ही 3 इंचावर पण लावू शकता, पण परफेक्ट माप म्हणला तर जो काही आपला छातीचा भाग असेल त्याचा 10वा भाग आपण इथे लावायचा. आता अशा प्रकारे आपली बाही रेडी झालेली आहे. कट करून घ्यायचं, खालून थोडंसं क्रॉस करायचं, मग असं आपण मडल्यावर ते बरोबर होतं. इथे एक टक्स मारायचा आणि फिटिंगच्या जागी पण एक टक्स मारायचा आणि इथे पण एक कट मारायचं, जेणेकरून आपल्याला फोल्ड करायला लवकर लक्षात येतं. असं ओपन करून पुढच्या साईडला आपली जी बाही आहे त्याच्या कोणत्याही एका साईडला, आणि ती जी एका साईडला आपण असं अर्धा इंचाचा असा एक मार्क करायचा, जी मुंडा खोली आपण त्याला म्हणतो. इकडे एक मार्क लावायचा, आपल्याला लवकर लक्षात येतं की हा पुढचा भाग आहे. आणि जे काही आपण इथे आता एक्स्ट्रा कट केलेला आहे मुंड्यामध्ये तो पुढच्याच भागाला येईल. लक्ष देऊन शिवताना आपण हा पुढेच लावायचा. अशा प्रकारे माझी बाही पण कटिंग झालेली आहे. आता इथे हा माझा पूर्ण ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ह्याची शिलाई कशी करायची ते पण दाखवेन. तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा. जर तुम्हाला आवडले असेल, काहीतरी डाऊट असेल, मला काहीतरी विचारायचं असेल तर मला कमेंट करून जरूर विचारा, मी नक्की रिप्लाय देईन. तोपर्यंत बाय बाय.